भाजपानं देशभक्तीचा व्यापार मांडलाय। आता खून आणि क्रिकेट एक साथ कैसे बहेगा, मोदींनी सांगावं। उद्धव ठाकरेंचा मोदींवरती हल्लाबोल। बाळासाहेबांच्या देशभक्तीवरती शंका घेणाऱ्या भाजपाने अवकातीत राहावं। पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंची भाजपावरती घणाघाती टीका। प्रकाश महाजन यांची मनसेला सोडचिठ्ठी। प्रकाश महाजन यांनी दिला मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा। राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत, हे स्टॅम्प पेपरवरती लिहून देऊ का? शिंदेंच्या नाराजीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। एसईबीसी आरक्षण विरोधातील पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला। 3 प्रवर्गात मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करावं लागणार। धाराशिवमधील बंजारा समाजाच्या पवन चव्हाणची गळफास घेत आत्महत्या। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण मिळावं यासाठी चिठ्ठी लिहून संपवलं जीवन। खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मुंबई हायकोर्टाचा बीएमसीला संतप्त सवाल। एकाच पावसात रस्त्यांची चाळण कशी होते? बीएमसीची कोर्टाकडून खरडपट्टी। लासलगाव उपबाजार समितीत कांद्यांच्या दरात घसरण। छोट्या कांद्याला मिळाला प्रति क्विंटल 100 रुपयांचा दर। संतप्त शेतकऱ्यांचा विंचूरमध्ये रास्ता रोको। रूपामध्ये दुपारच्या 100 बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत, हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? शिंदेंच्या नाराजीवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय। एसईबीसी आरक्षणाविरोधातील पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार आहे। 3 प्रवर्गामध्ये मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करावं लागणार आहे। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला ठाकरेंच्या सेनेने विरोध दर्शवलाय। पहलगाममध्ये हल्ला झाला, त्यांचं रक्त अजूनही सुकलेलं नाही। ऑपरेशन सिंदूर अजून थांबलं नाही, मग क्रिकेट का खेळता, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। देशभक्तीची थट्टा सुरू असून देशभक्तीचा व्यापार केला जातोय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। तुम्ही म्हणाल तेव्हा पाकिस्तान मुर्दाबाद म्हणायचं का? राजनाथ सिंग आता ऑपरेशन सिंदूर थांबवल्याची घोषणा करणार आहेत का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। मोदी खून आणि पाणी एक साथ नहीं बहेगा म्हणत होते, मग आता खून और क्रिकेट एक साथ कैसे बहेगा ते मोदींनी सांगावं, असं उद्धव ठाकरे म्हणालेत। उद्याच्या मॅचवरून बक्कळ पैसा कमावणार आहेत। देशापेक्षा पैसे महत्त्वाचे आहेत का, असा प्रश्नही ठाकरेंनी विचारलाय। जवान शहीद होणार, आपण क्रिकेट खेळणार हे योग्य नाही। भारताला एका मॅचवर बहिष्कार टाकायला काय जातंय, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। अंगात देशभक्ती भिनली पाहिजे। टीव्हीवर मॅच पाहायची की नाही हे लोकांनी ठरवावं, असं देखील ठाकरे म्हणालेत। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास विरोध नाही, मात्र ज्या शेतकऱ्यांनी आणि कष्टकऱ्यांनी अन्याय झाला म्हणून आंदोलन केलं, रास्ता रोको केला, मोर्चा काढला, त्यांच्यावरही गुन्हे मागे घ्या। सर्वांसाठीच हा नियम लागू करा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे। कोणाला नेपाळला सोडायचं आणि कोणाला नाही हे जरांगे कसे ठरवणार, अशा प्रकारची वक्तव्य जरांगेंनी टाळावीत, असा सल्ला वडेट्टीवारांनी दिलाय। भुजबळ आणि जरांगेंनी वैयक्तिक टीका टाळावी, असं देखील वडेट्टीवार म्हणालेत। ओबीसीतून आरक्षण मिळावं हा जरांगे पाटलांचा हट्ट नाही, बालिशपणा आहे। त्यामुळे जे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत त्या मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं, मात्र ओबीसींच्या कोट्यातून सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळू नये, अशी भूमिका ओबीसी नेते आणि माजी महापौर राजीव पाटील यांनी मांडली। नांदेडमध्ये मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाविरोधामध्ये याचिका दाखल केली आहे। त्यामुळे नांदेडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झालाय। त्यामुळे धोंडे यांच्या संस्थेच्या आश्रमशाळेतून आपल्या मुलांचा टीसी काढण्यासाठी तब्बल 51 मराठा पालकांनी अर्ज केला। पंतप्रधान मोदींच्या आईच्या अपमानाच्या निषेधार्थ भाजपनं आंदोलन पुकारलंय। काँग्रेस विरोधात भाजपनं जोरदार घोषणाबाजी केली आहे। एआय टेक्नॉलॉजीमधून बनवलेल्या मोदींच्या आईच्या व्हिडिओवरून भाजपनं संताप व्यक्त केलाय। पंतप्रधान मोदींच्या आईबद्दल काँग्रेस पदाधिकाऱ्यानं अपशब्द वापरल्यानं उल्हासनगर शहरातील भाजप पदाधिकारी हे आक्रमक झालेत। यावेळी त्यांनी उल्हासनगरमध्ये राहुल गांधींविरोधामध्ये आंदोलन केलंय।
कुणाला काम द्यावं यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असतो, मात्र त्याहूनही मार्ग काढता येऊ शकतो. बांधकाम क्षेत्रामध्ये गुणवत्तापूर्ण दृष्टिकोन बाळगून कमी बांधकाम खर्चात अत्याधुनिक सेवा देत तडजोड न करता चांगलं बांधकाम करायला हवं, असं देखील गडकरी म्हणालेत. करमाळ्यामध्ये केम येथील जुन्या पोस्ट जवळील घरासमोरून लावलेली मोटरसायकल चोरीला नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय. याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. भुसावळ येथील दीपनगर येथे भरधाव दुचाकी स्वारानं पादचारी तरुणाला धडक दिली. या अपघातामध्ये पादचारी तरुण जागीच ठार झालाय. या प्रकरणी दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीडच्या परळीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. परळी तालुक्यातील डाबी येथे पतीनं पत्नीवर धारदार चाकूनं वार करत तिची हत्या केली आहे. पतीनं घटनास्थळावरून पळ काढलाय, तर 3 वर्षापूर्वीही या आरोपीनं महिलेला जबर मारहाण केली होती. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क मुंबई उपनगर विभागानं गुप्त माहितीनुसार कारवाई केली आहे. टेम्पो अडवून 12,51,000चा भेसळयुक्त मद्यसाठा जप्त केलाय. या कारवाईमध्ये पोलिसांनी 4 आरोपींना अटक करत 5 दिवसांची एक्साईज कस्टडी दिली आहे. वसईच्या फादरवाडी रेंज नाका येथे पोलिसांनी कारवाई करत तब्बल 2 किलो 11 ग्रॅमचं ड्रग्ज जप्त केलंय. कारसह मोबाईल असा एकूण 8,10,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर तालुक्यातील गांधी चौकाजवळ जुन्या घराच्या रस्त्याकडील भाग कोसळल्याने गोंधळ निर्माण झाला. या घटनेमध्ये 2 मुली थोडक्यात बचावल्या, तर हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. नागपूरमध्ये सुरू असलेल्या विकास कामांमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कमाल टॉकीज चौक ते दिघोरी चौक उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान अशोक चौक येथील गोल राऊंड पुलाचा काही भाग थेट एका व्यक्तीच्या घराच्या बाल्कनीमध्ये शिरलाय. याला नेमकं जबाबदार कोण, याबाबतचं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुण्यापाठोपाठ कोल्हापुरातही टोळी युद्ध भडकण्याची भीती वर्तवण्यात येते. कोल्हापूरच्या फुलेवाडीत एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं महेंद्र राख या हद्दपारीची शिक्षा संपून आलेल्या आरोपीची कोल्हापुरामध्ये येताच हत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोंढा नाका परिसरातील उड्डाणपुलाजवळ 2 महिलांमध्ये चांगलीच फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. यामध्ये दोन्ही महिलांनी प्रचंड प्रमाणात मद्यप्राशन केलं असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगरपालिका बांधकाम अभियंत्यास ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांचे बंधू माणिक वाघ यांच्याकडून मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्या माणिक वाघ यांच्या विरोधामध्ये नगरपालिका अभियंता रवी पासकर यांनी जळगाव जामोद पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. जळगावच्या गौताळा अभयारण्यातील मृतदेहाचं गूढ अखेर उलगडलंय. जिवलग मित्रानंच मित्राची हत्या केली आहे. गुन्हेगारी आणि व्यसनामुळे बदनामी होऊ नये म्हणून कुऱ्हाडीनं वार करत मित्राचं शिर धडापासून वेगळं केलं. कल्याणमध्ये ज्यूपीडिया नावानं एक कथित कंपनीनं आपलं कार्यालय थाटलंय. या कंपनीच्या माध्यमातून भामट्यांनी ऑनलाईन टास्कमध्ये गुंतवणूक करत जादा पैशांचं आमिष दाखवत फसवणूक केली आहे. एका गुंतवणूकदाराला कोट्यावधींचा गंडा घातलाय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. बीडमध्ये आणखी एक अपहरणाचा धक्कादायक थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. बीडच्या बांगरनाला गौरे वस्ती येथील नागनाथ ननवरे नामक व्यक्तीला 10 ते 12 लोकांनी लाठ्या काठ्यांनी अमानुष मारहाण करत अपहरण केलं. या घटनेचे बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. घाटकोपर येथील LBS रोडवर मोठा अपघात झालाय. कार बॅरिकेड तोडून फुटपाथ ओलांडून एका दुकानावर ही कार आदळली. यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या आरोपानुसार कारमधील 2 मुली आणि एका तरुणानं मद्यप्राशन केलं होतं. पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये पुणे महानगरपालिकेने अतिक्रमणाविरोधामध्ये जोरदार कारवाई सुरू केली आहे. पुणे महानगरपालिकेकडून बेकायदेशीर अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. कोंढवा परिसरामध्ये एकूण 20 ते 25 ठिकाणी बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेने हातोडा फिरवला.
सोने चांदीच्या भावामध्ये वाढ सुरूच असून एका दिवसामध्ये चांदीच्या भावात 3,000 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदी 1,29,500 रुपयांवर पोहोचली, तर सोन्याच्या भावामध्ये देखील वाढ झाली आहे. कोल्हापूर ते पुणे रस्त्याची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे टोल आकारणी तातडीने बंद करावी अशी याचिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर खंडपीठाकडे दाखल केली. यावर न्यायालयाने कोल्हापूर साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली. रस्त्यावर खड्डे असताना टोल वसुली कशी केली असा सवालही उपस्थित केलाय. अकोल्यातील पातूर तालुक्यातील अंधार सावंगी येथे धर्मांतराचा आमिष दाखवून गावकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी 34 जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथील रायगड प्रकल्पाचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यानं मोठं नुकसान झालंय. जलसंपदा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शेकडो हेक्टर सोयाबीन, कापूस, तूर आणि बाकी पिकं पाण्याखाली गेले. त्यामुळे शासनानं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला तुमसर तालुक्यातील गोबरवाही प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेमध्ये सततच्या त्रुटीमुळे ग्रामस्थांचं जीवन कठीण झालंय. ग्रामस्थांना सतत दूषित पाणी मिळत असल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन आरोग्य धोक्यात आलं. आंबेगाव तालुक्यातील मनसर येथे दर्ग्याखाली सापडलेले भुयार आणि दर्ग्याच्या बांधकामासंदर्भात उद्भवलेला वाद अजूनही शांत झालेला दिसत नाही. त्यामुळे दर्गा परिसरामध्ये पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे. मनसरमध्ये दर्ग्याखाली भराव खचल्यानं भुयार असल्याची माहिती समोर येताच खळबळ उडाली. या प्रकरणी भुयाराची पुरातत्व खात्याकडून पाहणी करण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. पुण्यात पुणे ऑन पेडल्स अँड वॉकथॉन या सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. रॅलीला केंद्रीय माजी मंत्री अनुराग ठाकूर, क्रिकेटपटू केदार जाधव आणि मंत्री माधुरी मिसाळ यांची उपस्थिती आहे. आदिवासी समाजाचे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचं नूतनीकरण सुरू असतानाच ठेकेदाराकडून पुतळ्याची विटंबना झाल्याचे तीव्र प्रतिसाद दिसतायत. आदिवासी समाजानं आक्रमक होऊन राजूरगाव बंदची हाक देत सन्मान मोर्चाचं आयोजन केलंय. गोंदिया जिल्ह्यातील बोनस पात्र शेतकऱ्यांची संख्या 1,35,013 इतकी आहे. यापैकी 1,28,563 शेतकऱ्यांना तब्बल 242 कोटी 98,35,000ची रक्कम अदा करण्यात आली आहे. तर 6,650 शेतकऱ्यांना अजूनही 15 कोटींचा बोनस बाकी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या बेफिकीर हुल्लडबाजीचा प्रकार समोर आलाय. समुद्रात वाहन नेण्यास स्पष्ट मनाई असताना देखील काही पर्यटकांनी कार थेट समुद्रात चालवत जीव धोक्यात घातलाय. नवरात्र महोत्सवाच्या कालावधीमध्ये तुळजाभवानी मातेचं दर्शन महागलंय. मंदिर संस्थानने नवरात्र महोत्सवाच्या कालावधीमध्ये दर्शन फी दुप्पट केली आहे. देणगी दर्शनाचा 500 रुपयाचा पास आता 5,000 रुपयाला, 500 रुपयाचा पास आता 1,000 रुपयाला, तर 200 रुपयाचा पास 300 रुपयाला मिळणार आहे. हैदराबाद गॅझेटसाठी आता महादेव, मल्हार कोळी देखील मैदानात उतरलेत. हैदराबाद गॅझेट लागू करून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. 17 सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा देखील देण्यात आलाय. धुळे जिल्ह्यात आता मोफत एंजिओप्लास्टी होणार आहे. धुळ्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये शासनाच्या सुमारे 18 कोटी रुपये निधीतून खानदेशातील पहिलं अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब युनिट उभारण्यात आलंय. जळगावच्या भडगाव तालुक्यातील कापसावर लाल्या आणि मर रोगाचं आक्रमण झालंय. जमिनीमध्ये सतत गारवा आणि पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात मोठी घट झाली असून शेतकऱ्यांचा हंगाम बुडण्याच्या मार्गावर आहे. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा अभयारण्याच्या जंगल परिसराला लागून असलेल्या मंगझरी जंगलामध्ये रस्त्याच्या कडेला वाघ आढळून आलाय. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. पुण्याच्या दौंड तालुक्यातील केडगावमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळाली.
केडगावमध्ये घरासमोर फिरत असलेल्या श्वानावर बिबट्याने हल्ला केला आणि श्वानाला पळवून नेलं। यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अकोल्यातील खामगाव मार्गावरील एका कार शोरूममध्ये पकडलेल्या सापानं दिलेल्या 12 अंड्यांमधून पिल्लं बाहेर काढण्यात सर्पमित्राला यश आलंय। मागील 58 दिवसांपासून या अंड्याची योग्य काळजी घेऊन त्यांनी या सर्व धामण सापाच्या पिल्लांना जीवनदान दिलंय। अकोल्याच्या दिग्रस खुर्द येथील शिक्षकाची बदली झाल्याचं समजताच विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडलाय। आम्हाला सोडून जाऊ नका सर असं म्हणत विद्यार्थ्यांनी शिक्षकाची गाडी अडवली आहे। या घटनेमुळे विद्यार्थी आणि शिक्षकातील जिव्हाळा आणि आपुलकी सर्वांना पाहायला मिळाली। पुण्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये जवळपास 98 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय। 3 दिवसांमध्ये 5197 नागरिकांनी यामध्ये वाहनांवरील दंड सवलतीत भरलाय। महाराष्ट्र युवक काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। पक्षाच्या नियमावलीनुसार अध्यक्षपदासाठी वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्ष असते, पण 37 वर्षीय शिवराज मोरे यांची नियुक्ती कशी करण्यात आली असा सवाल युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशिष मंडपे यांनी विचारलाय।